दीपस्तंभ कला अकादमी मधील 3 दिवसाचा कोर्स मी केला आहे. मला भरपूर शिकायला मिळालं. स्टेज डेअरिंग आली. बिंदासपणे बोलू शकतो. दीपस्तंभ कला अकादमीचे संस्थापक आदरणीय गुरुवर्य रवींद्रजी पवार सरांना धन्यवाद देतो. त्याचबरोबर सुबुरीताई त्यांनाही धन्यवाद देतो. मी सुनीता गायकवाड दौंडहून आलेली आहे. अगोदर मला स्टेजची आणि माईकची फार भीती वाटायची. मी जेव्हा इथे आले त्यावेळेस मग सरांनी 3 दिवस जे काही आम्हाला मार्गदर्शन केलं, त्या मार्गदर्शनाने आता आम्ही एवढे तयार झालेलो आहोत की आता यापुढे भविष्य काळामध्ये अगदी स्टेज बोलणं असू द्या किंवा माईक असू द्या, कशाचीही भीती वाटणार नाही. रवींद्र पवार सर आहेत, त्यांची खूप खूप आभारी आहे. आणि सबुरीताईंनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं आणि सुग्रास असं भोजन दिलं, त्याबद्दल सबुरीताईंचे सुद्धा खूप खूप आभार. नमस्कार, मी आर्या विजय खंडागळे, आंबोलीवरून आली, तेही दीपस्तंभ भाषण क्लास जॉईन करण्यासाठी. आधी भाषण क्लास जॉईन करण्याच्या आधी वाटत होतं, अरे यार किती भयानक आहे हे भाषण, किती अवघड आहे. पण इथे आल्यावर कळालं सोपं आहे. सरांनी इथे आल्यावर 0 पासून तर हिरो करण्यापर्यंतचे सगळ्या स्टेप्स शिकवल्यात. मंचावर कसं यायचं, कसे आपले विचार मांडायचे, खूप सोयीस्कर करून दिलं सरांनी. त्यासाठी मी रवींद्रजी पवार सर यांचे खूप खूप धन्यवाद मानते. आणि इथून पुढेही तुम्ही असेच उत्कृष्ट वक्ते बनवणार अशी मी हमी देते. आणि मीही उत्कृष्ट वक्ता होणारच, आणि तेही तुमच्यामुळे, हे मी आत्ताच सांगते. धन्यवाद. दीपस्तंभ भाषण कोर्स धानोरी पुणे. भाषण कसं असावं किंवा भाषणाच्या संदर्भामध्ये आपले काय काय गोष्टी असाव्यात, माझ्या ज्ञानामध्ये रवींद्रजी पवार यांच्या या 3 दिवसांच्या भाषण कोर्समुळे नक्कीच भर पडलेली आहे. काही ज्ञानाची भर माझ्या ओंजळीमध्ये टाकलेली आहे. नक्कीच माझी ओंजळ त्या ज्ञानाने भरलेली आणि ती येणाऱ्या काळातही समृद्ध होणार आहे. तर मी अशी विनंती करतो की ज्यांना कोणाला या ठिकाणी भाषण कला किंवा सूत्रसंचालन या विषयावरती अभ्यास करायचा आहे, शिकायचं आहे, त्यांनी नक्कीच हा 3 दिवसांचा कोर्स केला पाहिजे. धन्यवाद. मी इथं येण्यापूर्वी पहिल्यांदा आयुष्यात कधी माईक हातात घेतला नव्हता. इथं आल्यापासून आता माईक असो काय असो किंवा किती पुढं समोर असू द्या, मी सहज येऊ शकतो आणि सहज काय पाहिजे ते बोलू शकतो. पहिलं एक शब्द बोलायचा म्हणलं की थरथर व्हायचं. आता मी ते पूर्ण भीती निघून गेलेली आहे. आता मला काही जरी बोलायला सांगितलं मी बिनधास्तपणे बोलू शकतो. त्यासाठी रवींद्र सरांचं खूप 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 मनापासून धन्यवाद. खरं तर मी पहिल्यांदा दीपस्तंभ अकॅडमीचे खूप आभार मानतो. माझी सुरुवात भीतीपासून झाली होती आणि आज यशापर्यंत पोहोचली. ह्याचं सर्व श्रेय मी दीपस्तंभ अकॅडमीला देतो. सरांचे खूप खूप आभार आणि सबुरीताईंचे खूप खूप आभार. धन्यवाद. ज्यावेळेस मी इथं आलो, हा 3 दिवसाचा कोर्स पूर्ण केला, त्यावेळेस लक्षात आलं की भाषण ही फक्त कला नसून ती एक शास्त्रोक्त पद्धत सुद्धा आहे. सरांनी मागच्या 3 रविवारी भाषणाचं एक शास्त्र शिकवलं आणि त्याच्या माध्यमातून मला आता आत्मविश्वास आहे, इथून पुढं जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी व्यवस्थित पद्धतीने भाषण करू शकेल. सरांना आणि सबुरी मॅमला त्यांच्या या पुढील कामासाठी मी शुभेच्छा देतो आणि असेच वक्ते तुम्ही महाराष्ट्रभर घडवत राहावं अशी इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.